अमित देशमुख साहेब, कदम साहेब, मी दोन फार हुशार माणसं ह्या सभागृहात, काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सदस्य. भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवलं पतंगरावनी, त्याच्यावर तू नुसतं ऐकतोय. तू काय केलंय? तू फक्त ते टिकाव म्हणजे झालं, आणि टिकवण्याकरता जयंतरावांचा सल्ला घे कुठं काही कमी झालं तर. मी या निमित्तानं एकच सांगतो की जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न 8.5 लाख कोटी होतं आणि कर्ज होतं 1,81,000 कोटी. आता ते उत्पन्न 832, 845, 848 6 पटीनं त्या ठिकाणी वाढलंय. 6 पटीनं म्हणजे ते झालं 49,39,000 कोटी. म्हणजे जयंतराव ते समजा 18,18,95, 18,18,88 म्हणजे 10,80,000 कोटी कर्ज काढलं पाहिजे. तिथं आम्ही फक्त 9 लाख कोटी काढले. म्हणजे तुमच्यापेक्षाही चांगलं आहे हो का? नाही ते देतो, तुम्हालाही देतो, हेही देतो आणि बाकीचंही बोलतो. नाही हे क्लिअर आहे मला. राज्यात तुम्ही अमित देशमुख साहेब, कदम साहेब, तुम्ही दोन फार हुशार माणसं ह्या सभागृहात, काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सदस्य. आणि अध्यक्ष महोदय, नाही ऐकतोय, भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवलं पतंगरावनी, त्याच्यावर तू नुसतं ऐकतोय. तू काय केलंय? तू फक्त ते टिकाव म्हणजे झालं, आणि टिकवण्याकरता जयंतरावांचा सल्ला घे कुठं काही कमी झालं तर. ते वाढवलेलं अजून मला दाखवलं नाही. या सभागृहाच्या माध्यमातून मी राज्याला सांगू इच्छितो, अध्यक्ष महोदय, ज्याला कोणाला पुढे जायचंय त्यांना काही प्रमाणामध्ये कर्ज काढण्याचं धाडस दाखवावंच लागतं. शिल्कीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये काही जण धंदा करत होते. आताच्या काळामध्ये कुठलेही राज्य घ्या, कुठलेही देश घ्या, हे त्या प्रमाणात जर कमी व्याजाने तुम्ही 1%, 2%, 3% व्याजाने तुम्हाला कर्ज जर मिळालं आणि त्याच्यातनं तुम्ही प्रकल्प उभा केला आणि तो प्रकल्प समजा आज झाला 1 लाख कोटीचा आणि 5 वर्षांनी तुमच्याकडे ते पैसे येणार होते, 5 वर्षांनी तो प्रकल्प जातो 2 लाख कोटीवर. मग आता 1 लाख कोटी रुपये, आता अटल सेतू पंतप्रधानांनीच भूमिपूजन केलं, पंतप्रधानांनीच उद्घाटन केलं. आज हा प्रकल्प इथून पुढे करायचा म्हटलं तर किती लाख कोटी गेला असतं. अध्यक्ष महोदय, केवळ समृद्धी महामार्ग आज झाला. काही लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता, आम्ही पण त्या विरोधामध्ये होतो. आम्हाला शेतकरी म्हणायचे नाही आपल्याला विरोध करायचा आहे. मी, जयंतराव, आम्ही सगळेजण संभाजीनगरला त्या सभागृहात होतो. हे काही 7-12 वगैरे आणले होते. जेव्हा या महाराजांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 पटीचं 5 पट केलं, सगळे आमच्याकडनं निघून तिकडे गेले, पैसे घेऊन मोकळे झाले. तसंच शक्तीपीठाचं होणार आहे. विरोध करू नका. विकास करायचा म्हटलं तर हवेमध्ये विमानतळ होत नाही. विकास करायचं म्हटलं तर हवेतनं रस्ते होत नाहीत. विकास करायचं म्हटलं तर हवेत शहरं होत नाहीत. हे आपल्याला जमिनीवरच करावं लागतं. फार तर काही बाबतीत पाण्यावर करावं लागतं, ज्याचा उल्लेख मी आता केला. त्याच्यामुळं आपण जरी विरोधी पक्षात असलो तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्या. विकास बाबतीमध्ये हातात हात घालून पुढे चला. त्या ठिकाणी कुठं आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा, आम्ही चूक दुरुस्त करू. मी नेहमी सांगतो, अध्यक्ष महोदय, जो काम करतो ना तो चुकतो, जो कामच करत नाही तो चुकल कसा? साला कामच करत नाही कसं चुकल कसा? आता कामच केलं नाही तर चुकायचा प्रश्न आलाच नाही ना. म्हणजे मी कोणाचं बोललो नाही, मी सांगतो, इन जनरल सांगतो.